मी युनिटी रन करतो अराउंड ऑगस्ट आणि इट इज बिटवीन 200 to about 400 किलोमीटर्स आणि माझ्यासाठी स्वतःसाठी ऑल्सो इट्स अ चॅलेंज आणि आय लाईक टू चॅलेंज माय सेल्फ टू जस्ट चेक की माझी फिटनेस लेवल काय आहे आणि मी किती करू शकतो. अँड आय ऑल्सो वॉन्ट टू स्प्रेड अ मेसेज थ्रू दिस युनिटी रन. कारण एवढं किलोमीटर धावल्यावर लोक बघतात काय ह्याला वेळ लागला का, कशासाठी धावतोय, कुठे जातोय. अँड देन इफ देर इज अ मेसेज देन दे समटाईम्स दे लिसन टू द मेसेज ऑल्सो की तुम्ही पण फिट राहायला पाहिजे, तुम्ही पण तुमच्या हेल्थची काळजी घ्यायला पाहिजे. अँड इट्स नॉट नेसेसरी टू रन 400 किलोमीटर्स बट ॲटलीस्ट 10-15 मिनिट्स एव्हरी डे स्वतःसाठी थोडंसं लक्ष द्यायला हवं. अँड दी अदर मेसेज इज ऑफकोर्स दॅट वी नीड टू बी मोर युनिफाईड. आपण जर एकटं केलं तर जास्त होत नाही आपल्याकडून, पण आपण सगळे मिळून काहीतरी करायचं ठरवलं देन वी हॅव नो लिमिट टू वॉट वी कॅन अचीव. सो दीज आर द सिम्पल मेसेजेस ऑफ युनिटी रन की सगळे एकत्र येऊन चांगली गोष्ट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हेल्थची आणि फिटनेसची काळजी घ्या. हो. आता बेअरफूट म्हणजे आय एम नॉट ऑलवेज बेअरफूट. कधी कधी मी बूट वापरतो. लाईक इफ इट्स इन द स्नो ऑर इट्स इन अ डेझर्ट, खूप गरम असेल, जमीन खूप गरम असेल तर ऑफकोर्स आय हॅव टू वेअर फुटवेअर. बट आय फील दॅट रनिंग बेअरफूट आय फील मोर कम्फर्टेबल अँड आय फील मोर फ्री अँड आय फील दॅट इट रिअली हेल्प्स मी टू रन मोर एफिशियंटली असं मला वाटतं. की कारण मी आता 15 वर्ष झाली मी बेअरफूट धावतो. त्याच्या आधी मी कॉन्स्टंटली बुटातच धावत होतो. बट नाव आय चूज वेन इज द राईट टाईम टू वेअर शूज अँड वेन इज द राईट टाईम टू बी बेअरफूट. आहे का? हो. काय किती डिफिकल्ट तर आयुष्य डिफिकल्ट आहे. तर ते आयुष्य थोडं इझी करण्यासाठी हे चॅलेंजेस घेणं महत्त्वाचं आहे. कारण हे केल्यानंतर आयुष्य थोडं सोपं जातं. फेस करायला आपलं डिसिप्लिन वाढतं. कारण सगळ्यांना प्रॉब्लेम असतात, आयुष्याचे प्रॉब्लेम असतात, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स असतात, जॉबमध्ये प्रॉब्लेम असतो. तर ते फेस करायला आपल्याला स्ट्रेंथ वाढवायला आवश्यक आहे. की आपल्याला माहिती आहे की आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात, ते फेस करण्यासाठी आपल्याला थोडंसं डिसिप्लिन वाढवायला पाहिजे. जेव्हा आपण असले चॅलेंजेस स्वीकारतो, मॅरेथॉन धावणं किंवा रोज थोडंसं एक्सरसाइज करणं, की जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ती आपण सोप्याने केली तर आयुष्यात जे काय प्रॉब्लेम्स येतात ते आपण जास्त इझिली फेस करू शकतो. आता काय सपोर्ट केला यावेळेस ईव्ही सेगमेंटमध्ये आहे. हो, म्हणजे पर्यावरणासाठी चांगला आहे. हो असं म्हणतात. त्याचं तुम्हीच सांगितलं की देर इज अ लॉट ऑफ टॉक अबाउट द एन्व्हायरमेंट टुडे की पोल्युशन खूप जास्त होते आपल्याकडे पूर्ण देशात आणि जगात. तर इलेक्ट्रिक हॅज बिकम अ बिग टॉपिक की इलेक्ट्रिक जर आपण यूज केलं तर पोल्युशन कमी होऊ शकतं. सो वी आर व्हेरी हॅपी टू ऑलवेज प्रमोट practices that will reduce pollution. Okay.